rules. Rules rule of speed maximum voltage or principal all is explained principle आणि force त्याची n प्लस आहे त्याच्यानंतरचा जो त्याच्यानंतर होते एक्स्ट्रा स्टॅबिलिटी हाफ स्पीड लिक्विड आर्मला मोर स्टेबल हे झालं पूर्ण रूल्स आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कशी करायची ते पूर्ण रूल त्याच्यामध्ये आले. त्याच्यानंतर काय होतं प्रॉब्लेम जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचे आपल्याला रूल दिलेले आहेत त्याच्यानंतरही असं वाटलं की हे थोडंसं म्हणजे जेव्हा स्पेक्ट्रा घेतला आपण जब हमने स्पेक्ट्रा लिए तो आपण मालूम किया की रूल भी थोड़ा सा म्हणजे कम्प्लीटली त्याला हे सांगत नाही त्याचं इन्फॉर्मेशन जे आहे ऍक्च्युअली काय करतो आपण की इलेक्ट्रॉनचं आपण पोझिशन याच्यासाठी पाहतो तर त्याची एक्झॅक्ट एनर्जी किती आहे मेन हमकोचा जो काम है वो काय किती आहे उसका एनर्जी त्याच्यामध्ये जे आहे इनर्शियल जे ऑर्बिटल असतात त्याच्याबद्दल आपल्याला काही विचार करायचा जसं फॉर एक्झाम्पल वेगवेगळी एनर्जी टर्म आहे एक एनर्जी टर्म सिम्बॉल त्याला म्हणतो आपण हे कोणाचं आपल्याला पाहावं लागेल मेन पॉइंट त्या पॉइंटवर आपल्याला कॉन्संट्रेट करावं लागेल वो पॉइंट है आपका जैसे आपका न्यूक्लियस है ये आपका एटम है तो ये एटम जैसे 4 एटॉमिक नंबर है एक एटम सपोज ये एटम है इसका एटॉमिक नंबर 4 है तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे याचं 1s2 2s2 आता याच्यामध्ये हे जे आहे कम्प्लीटली फील्ड आहे हे कम्प्लीटली फील्ड आहे याच्यासोबत आपल्याला काही घेणं देत नाही टर्म सिम्बॉल इसका नाही बैलेंस बैड नहीं म्हणजे इथं काय आहे नाही बोलिए सर completely filled है shell this shell is completely this subshell is completely filled लेकिन ये shell के पास जब आप रिवील करेंगे यहाँ पर क्या है पहले डबल फील्ड that is ऐसा रहेगा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अब ये जो क्लोज शेल है इसको क्लोज शेल म्हणजे जे कम्प्लीटली फील्ड किंवा कम्प्लीटली वॅकंट ऑर्बिटल आता मी जे स्टेटमेंट देत आहोत ते खूप महत्त्वाचं आहे कम्प्लीटली फील्ड किंवा वैकेंट इसके लिए कोई टर्म सिंबल नाही याच्यासाठी टर्म सिंबल नसते त्याच्यामध्ये कारण काय आहे की याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक टर्म सिंबल जे ओरिजिन टर्म सिंबलचं ओरिजिन आहे इट इज ओरिजिनेटेड ड्यू टू इलेक्ट्रॉन रिपल्सिव्ह इंटरॅक्शन म्हणजे इंटर आपण म्हणू इंटर इलेक्ट्रॉनिक रिपल्शन that creates the different energy levels इंटर इलेक्ट्रॉनिक रिपल्शन जैसे कि एक एटम में इलेक्ट्रॉन है आता हे दोन इलेक्ट्रॉन आहे या दोन इलेक्ट्रॉन मध्ये इलेक्ट्रॉनिक रिपल्शन होणार नाही जरी त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज आहे बट वी आर ट्रीटेड देम एज ए बार मैग्नेट ये एस पोल एन पोल इनका एक अट्रैक्शन है म्हणजे मैग्नेटिक लेवल पर त्यांच्यामध्ये अट्रैक्शन है चार्ज लेवल पर उनका रिपल्शन रह सकता लेकिन यहाँ पर चार से ज्यादा उसका जो मैग्नेट है वो मोर पावर प्रीडोमिनेंट प्रॉपर्टी है इस वजह से ये इसका इलेक्ट्रॉनिक रिपल्शन नहीं है यहाँ इधर जर आलो आपण इथं सुद्धा कम्प्लीटली फील्ड आहे यहाँ पर भी चार्ज रिपल्शन नहीं होता म्हणजे इलेक्ट्रॉनिक इंटर इलेक्ट्रॉनिक रिपल्शन नाही इथं पण इंटर इलेक्ट्रॉनिक रिपल्शन नाही पण इन दिस केस देयर इज नो पेयर अनफील्ड है कंप्लीटली फील्ड भी नहीं है और कंप्लीटली वैकेंट भी नहीं है तो ऐसे केस में क्या होता है देयर इज ए इंटर इलेक्ट्रॉनिक रिपल्शन अब इंटर इलेक्ट्रॉनिक रिपल्शन होने की वजह से क्या होगा इट हैज डिफरेंट एनर्जी अभी तो हम समझते हैं एक ही एनर्जी लेवल इसकी म्हणजे कुठं जरी आहे या इलेक्ट्रॉनची एनर्जी
पर इलेक्ट्रॉनिक रिपल्शन की वजह से क्या होता है कि उसकी एनर्जी चेंज। अब ये एनर्जी चेंज के 2-3 पैटर्न मिळतात, म्हणजे जसं आपण टर्म आहे बघा, टर्मचं ओरिजिन काय आहे, टर्म केव्हा तयार होतात? पहिले तर आपण एक इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करतो, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन केला। अब इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करने के बाद में इसमें अगर इंटर इलेक्ट्रॉनिक रिपल्शन जर झाले याच्यामध्ये, इंटर इलेक्ट्रॉनिक रिपल्शन, तर काय तयार होते? टर्म्स, इट क्रिएट टर्म्स। टर्म्स मीन्स डिफरेंट एनर्जी लेवल। हम समझते थे कि एक ही एनर्जी लेवल हो इलेक्ट्रॉन की, पण इट इज कन्वर्टेड टू डिफरेंट एनर्जी। आता डिफरेंट एनर्जी रिपल्शन झालं त्याचं, तो रिपल्शन आइदर उसका रिपल्शन जब होगा समझ लो, तो रिपल्सिव इंटरेक्शन में क्या होगा? जहाँ पर इलेक्ट्रॉन है वहाँ पर रहेगा क्या वो उसके पोजीशन में, उसकी पोजीशन वहाँ पर रहेगी क्या? जैसा हमको यहाँ पर ऐसा लगता है कि ये इलेक्ट्रॉन सेकंड शेल में है, सेकंड शेल मध्ये इथं आहे इलेक्ट्रॉन सेकंड सब पी सबशेल, पण पी सबशेल मध्ये तिथं होऊन राहिलं त्याचं रिपल्शन। तो रिपल्शन होने की वजह से वो अपनी पोजीशन चेंज करेगा। पोजीशन जैसे उसने चेंज किया तो उसकी एनर्जी क्या हो जाएगी? चेंज हो जाएगी। अब वो जो चेंज हो गई, पहले जो हम समझ रहे थे कि इसकी एनर्जी इतनी रहना चाहिए थी, उतनी नहीं रह रही, अगर कुछ भी चेंज हुई तर याला म्हणतो आपण टर्म्स किंवा टर्म सिम्बॉल। म्हणजे इट इज ड्यू टू इंटर इलेक्ट्रॉनिक रिपल्शन से जो चीज आपको मिलेगी उसको बोलते हैं टर्म्स। आता ये टर्म क्या है, इसके बाद में ये टर्म सिंबल जो हो गया, इसमें दूसरा क्या है, इलेक्ट्रॉन जो है यहाँ पर आपका, ये तो पहले हो गया इलेक्ट्रॉनिक रिपल्शन। इलेक्ट्रॉनिक रिपल्शन से आपका तयार हुआ टर्म्स। टर्मला दुसऱ्या भाषेमध्ये म्हणतो आपण एनर्जी लेवल, डिफरेंट एनर्जी लेवल विल बी आपके। जैसा हम समझ रहे थे कि इतना रहना चाहिए, लेकिन एक्चुअली क्या है, उन्हें इंटर इलेक्ट्रॉनिक रिपल्शन होने की वजह से उसकी एनर्जी चेंज हो गई इलेक्ट्रॉन की। और वो इलेक्ट्रॉन की एनर्जी, कौन सी इलेक्ट्रॉन की एनर्जी चेंज होती? सिर्फ वैलेंस शेल की इलेक्ट्रॉन की एनर्जी चेंज होती, और जो इनकम्प्लीटली फिल्ड रहते हैं, जो कम्प्लीटली वैकेंट सबशेल है या कम्प्लीटली फिल्ड सबशेल है, वहाँ पर इंटर इलेक्ट्रॉनिक रिपल्शन नहीं होता। पहले तो ये बात आपको कहना। और वैलेंस शेल में जो इनकम्प्लीटली फील्ड ऑर्बिटल रहेगी या इनकम्प्लीटली फील्ड सबशेल रहेगी, उसमें इंटर इलेक्ट्रॉनिक रिपल्शन होगा, और वो इंटर इलेक्ट्रॉनिक रिपल्शन रिजल्ट इनटू द टर्म्स। उससे तुम्हारा टर्म्स में डिफरेंट एनर्जी लेवल विल बी प्रोड्यूस और क्रिएटेड इन दैट, वो शेल वो इलेक्ट्रॉन डिफरेंट एनर्जी लेवल। अब यहाँ पर क्या होता है कि इसका स्पिन, ऑर्बिट, कपलिंग, दूसरी फिनोमेना जो होती, तो पहला तो इंटर इलेक्ट्रॉनिक रिपल्शन, दूसरी फिनोमेना होती स्पिन। ये इलेक्ट्रॉन की स्पिन मोशन है, इट रिवॉल्व इट्स ओन एक्सिस, और इट रिवॉल्व्स इट्स ओन एक्सिस, क्रिएट मैग्नेटिक फील्ड। यानी चार्ज बॉडी है, मैग्नेटिक फील्ड तैयार करेगा, तो इसको एंगुलर, इसको बोलेंगे हम स्पिन एंगुलर मोमेंटम। इसके मोशन एंगुलर मोमेंटम मतलब क्या है? मोमेंटम जो फिजिक्स वाले बताए सर है अपने यहाँ पर, तो मोमेंटम मतलब क्या है? मास जो चीज को है तुम्हारे, और वेलोसिटी है, इसका प्रोडक्ट, डॉट प्रोडक्ट तुम लेते समझ लो, वो तुम्हारा हो गया लीनियर मोमेंट, है ना, मोमेंटम हो गया, लीनियर मोमेंटम। स्पिन मोशन है, स्पिन मोशन की वजह से उसको जो मोमेंटम रहेगा उसको बोलते हैं स्पिन एंगुलर मोमेंट। त्याला काय म्हणतात? तो असा घुमत आहे ना, स्पिन एंगुलर मोमेंटम, आई ओमेगा एंगुलर वेलोसिटी। तो उसको समझ लो, आप बड़े इससे बता दिए, ऐसा बता स्पिन एंगुलर मोमेंटम। आणि दुसरा जे आहे त्याला ऑर्बिटल मोशन सुद्धा आहे इलेक्ट्रॉनला, तो उसके वजह से क्या होगा? एंगुलर ऑर्बिटल एंगुलर मोमेंटम, उसको बताएंगे कैपिटल एल से। तो ये हो गया तुम्हारा, ये इतने पर समझ लो, मास रहेगा तो इलेक्ट्रॉन को, उसकी वेलोसिटी रहेगी कुछ तो भी, इसका डॉट प्रोडक्ट। अब यहाँ पर ड्यू टू स्पिन मोशन उसको एंगुलर मोमेंटम है ड्यू टू स्पिन मोशन,
एंड एंगुलर मोमेंटम ड्यू टू ऑर्बिटल। तो ये इन्होंने जो मैग्नेटिक फील्ड तैयार किया ड्यू टू स्पिन मोशन से उसकी जो मैग्नेटिक फील्ड तैयार हुआ और ड्यू टू ऑर्बिटल मोशन से जो मैग्नेटिक फील्ड तैयार हुआ, ये दोनों मैग्नेटिक फील्ड इंटरेक्ट करते हैं आपस में। अब वो इंटरेक्शन की पॉसिबिलिटीज है, आइदर एन पोल एस पोल, अगर इंटरेक्ट हुए तो वहाँ पर अट्रैक्शन होगा। एन पोल, इसका एन पोल उसका एन पोल अगर या एस पोल इंटरेक्ट हुआ तो फिर वहाँ पर क्या होगा, रिपल्शन होगा। रिपल्शन हो सकता, रिपल्शन हुआ तो रिपल्शन म्हणजे काय, एनर्जी लेवल एनर्जी वाढेल की कमी होईल सिस्टीम। हाँ, रिपल्शन मतलब क्या है, अनस्टेबल सिस्टम बिकम अनस्टेबल, and unstable system having higher energy। और अगर अट्रैक्शन हो रहा है तो कमी होईल म्हणजे कोणापेक्षा कमी होईल, कंपॅरेटिव्ह एक रिलेटिव्ह आपण काय म्हणतो या इलेक्ट्रॉनची काहीतरी एनर्जी मानली आहे आपण इथं। आता जर त्याचं असं झालं म्हणजे स्पिन मोशनमुळे मॅग्नेटिक फील्ड तयार झालेलं आणि अँगुलर ऑर्बिटल मोशनमुळे जे मॅग्नेटिक मोमेंट तयार झालं त्याला मॅग्नेटिक मोमेंट आहे, त्यांचं जेव्हा इंटरॅक्शन होईल ते इंटरॅक्शन रिपल्सिव्ह होऊ शकते, ते अट्रॅक्टिव्ह होऊ शकते। रिपल्सिव्ह झालं तर एनर्जी त्या सिस्टीमची म्हणजे त्या इलेक्ट्रॉनची एनर्जी वाढेल, आणि जर हे कमी झालं म्हणजे अट्रॅक्शन झालं, अट्रॅक्शन मीन्स स्टेबल सिस्टीम आणि स्टेबल सिस्टीमची एनर्जी कमी, म्हणून आपण असं काय जी एनर्जी आहे म्हणतो आपण बिफोर इंटरॅक्शन। अब वो इंटरॅक्शन हुए उसकी तो आपण बोलते उसकी एनर्जी, ही जी सिस्टीम आहे कमी एनर्जी झाली या ओरिजिनल पेक्षा याची एनर्जी कमी झाली, याचा अर्थ काय, अट्रैक्शन झालं। यानी ये सिस्टम का ऐसा बताता है कि जो मैग्नेटिक फील्ड है वो ऐसा बता सकते हैं, ये एन ये एस एन, तो ये एन और एस म्हणजे याचा एस एन पोल याच्या एस सोबत इंटरॅक्ट झाला आहे, याचा एस पोल याच्या एन पोल सोबत इंटरॅक्ट झाला। या सिचुएशनला किंवा या केसमध्ये अट्रैक्शन राहील और अट्रैक्टिव सिस्टम में फिर क्या होगा, एनर्जी कम होगी, इससे ये जो एनर्जी थी बिफोर इंटरैक्टिंग उससे कम हो जाएगी। और दूसरा क्या है, रिपल्सिव सिस्टम भी हो सकती है यहाँ पर, यानी कैसी कि इसका एस पोल इसका एन पोल एक बार मैग्नेटिक ये इलेक्ट्रॉन का और दूसरा इलेक्ट्रॉन का, ऐसी अगर सिचुएशन आती है वहाँ पे, एट दैट टाइम देयर इज अ रिपल्सिव इंटरैक्शन। इफ देयर इज अ रिपल्शन देन सिस्टम बिकम अनस्टेबल एंड अनस्टेबल सिस्टम हैविंग ग्रेटर एनर्जी कंपेयर्ड टू दिस ओरिजिनल। तो इसका फिर हम ऐसा बताएंगे कि वाढलं बा ओरिजिनल, तर याला म्हणतात आपण स्प्लिटिंग झालं, एनर्जीचं काय झालं, स्प्लिटिंग झालं। आता स्प्लिटिंग कशामुळे झालं, ड्यू टू अब ये जो इलेक्ट्रॉन है आपका यहाँ पे, दैट इलेक्ट्रॉन having spin motion produce spin angular momentum, magnetic moment रहेगा उसको due to spin motion, और due to orbital motion magnetic moment रहेगा। वो दोनों का इंटरेक्शन हुआ तो फिर ये टर्म्स जो है अगेन स्प्लिटेड इनटू स्टेट्स। यहाँ पर जो है स्टेट्स, जो स्टेट जनरेट हो रही वो किसकी वजह से हो रही, ड्यू टू स्पिन ऑर्बिटल कपल, यानी इसका मैग्नेटिक फील्ड दोनों मैग्नेटिक फील्ड जो है उसका इंटरेक्शन हुआ, ये स्टेट तैयार हुआ। स्टेट कहाँ से बना, टर्म्स है, पहले टर्म कैसे जनरेट हुए, हाँ इंटर इलेक्ट्रॉनिक रिपल्शन। इंटर इलेक्ट्रॉनिक रिपल्शन कौन से सिस्टम में होता, पार्शियली फील्ड जेल में इंटर इलेक्ट्रॉनिक रिपल्शन होता, उससे आपके टर्म जनरेट होते हैं। टर्म इज नथिंग डिफरेंट एनर्जी लेवल्स, इलेक्ट्रॉन को डिफरेंट एनर्जी, अब वो कितनी रेंज क्या रहती है वो टर्म में हम निकालेंगे समझो, पर ये आपको मालूम रहना चाहिए आया कहाँ से, म्हणजे ही भानगड आली कुठून हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे। तो इंटर इलेक्ट्रॉनिक रिपल्शन झालं आणि त्याच्यापासून टर्म जनरेट झाल्या, ते टर्म आहे तिथं काय फक्त आपण इंटर इलेक्ट्रॉनिक रिपल्शन धरलं होतं, पण आता इथं जे आहे इथं दुसरी गोष्ट एक होते तर स्पिन मोशन आणि ऑर्बिटल मोशन यांचे इंटरॅक्शन झाल्यामुळे नवीन टर्न स्प्लिटेड इनटू स्टेट्स। अब ये स्टेट को अगर आप एक्सटर्नल मैग्नेटिक फील्ड मध्ये if we put this term state in external magnetic field, याला आपण जर एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवलं, आपण एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवलं आपण, तर काय होतं, इट इज स्प्लिटेड इनटू मायक्रोस्टेट, इट इज स्प्लिटेड इनटू मायक्रोस्टेट।
हे समजलं काय? मायक्रोस्टेट पर्यंत आलो की मायक्रोस्टेट कैसे प्रोड्यूस. आता आपण म्हटलं की बाबा ॲटम मध्ये आपण एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड कुठं लावलं? लगाय काय आपण लावतो काय एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड? मग हे एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड कुठून आलं? जब आता हे महत्वाचं आहे तुमच्या रिसर्चचा टॉपिक आहे तो जो आपण ऍक्टिव्हेटर टाकतो आहे कशामध्ये. तर ऍक्टिव्हेटर इथपर्यंतच काम करते म्हणजे तो जर आयनिक फॉर्म मध्ये असेल तर तो स्टेट मध्ये राहतो. पण आपण जेव्हा त्याला होस्ट मध्ये टाकतो तो होस्ट काय करते, होस्टचं जे एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड आहे ॲज अ लिगॅन्ड म्हणून वो लिगॅन्ड उसको अप्लाय करता है. म्हणजे त्या होस्ट हॅज इट्स ओन मॅग्नेटिक फील्ड. होस्टने भी मैग्नेटिक फील्ड है कारण तिथे इलेक्ट्रॉन्स है, एटम ही है आपके डिफरेंट. वो होस्ट में नहीं मैग्नेटिक फील्ड है उसमें जब आप ये डालेंगे डिप करेंगे तो व्हाट इज एक्चुअली गोइंग ऑन, वी आर अप्लाइंग द एक्सटर्नल मैग्नेटिक फील्ड इन द फॉर्म ऑफ होस्ट. दैट इज व्हेरी इंपॉर्टंट. ये आपका सबसे इम्पॉर्टंट आहे. आपण आम्ही तर त्याला एक्सटर्नल मैग्नेटिक फील्ड इथं जर मी घेऊन दिलं तो तुम्हाला एक्सटर्नल मैग्नेटिक फील्ड तो हम नहीं लगाते, उसको कब लगाया अपन ने? बाहेरून लावतो का आपण? नाही. ॲक्च्युली काय करते आपण एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड लावतो आपण. आता ते होस्टचं कसं कॉन्फिगरेशन असते, तो होस्ट का मैग्नेटिक फील्ड कम रहा कि ज़्यादा रहा तो क्या करेगा वापस ये थेरॉटिकल आपल्याला माहीत होऊ शकतं. तर म्हणजे कोणतं मॅग्नेटिक फील्ड म्हणजे कोणत्या होस्टमध्ये त्याला टाकलं तर त्याचं स्प्लिटिंग कसं होईल, जास्त एनर्जी लेवल वाढेल त्याच्या कमी एनर्जी लेवल वाढेल, त्याचा स्पेक्ट्रा जो आहे तो आयआरमध्ये जाईल का व्हिजिबलमध्ये जाईल का अल्ट्रावायलेटमध्ये जाईल. दॅट डिसाइड बाय द एक्सटर्नल मॅग्नेट. दॅट इज नथिंग बट दी होस्ट. हमारा जो होस्ट है वो अगर काम करता है आपका इलेक्ट्रिक फील्ड और मैग्नेटिक फील्ड. दैट इज कॉल्ड शिमन इफेक्ट. तो फिजिक्स वाले शिमन इफेक्ट होता है एक्सटर्नल मैग्नेटिक फील्ड में अगर एनर्जी लेवल स्प्लिट करते हैं तो दैट इज कॉल्ड शिमन इफेक्ट. आणि हे शिमन इफेक्ट कोण करतो तुमच्या याच्यामध्ये रोल मैग्नेटिक एक्सटर्नल मैग्नेटिक फील्ड रोल क्या किसको यूज करते हैं आप? होस्ट. और उससे क्या होता है स्टेट स्प्लिटेड इनटू माइक्रोस्टेट. अब ये माइक्रोस्टेट बोलते हैं डिफरेंट एनर्जी, डिफाइंड एनर्जी. यानी ये भी एक एनर्जी लेवल थी, टर्म ये एनर्जी लेवल से. टर्म में क्या होता है स्पिन ऑर्बिट कपलिंग अगर कंसीडर करें आप तो फिर इट इज कन्वर्ट इनटू स्टेट्स. डिफरेंट स्टेट्स आएगी. वो डिफरेंट स्टेट को अगर तुमने मैग्नेटिक फील्ड दिए तो दैट इज कन्वर्टेड इनटू माइक्रोस्टेट. यहाँ तक कि आपका ट्रैवल मग आता हे इतकं समजलं तुम्हाला? हां याच्यात काही प्रश्न कोणाचे? हां डायपोल डायपोल इंटरॅक्शन किंवा डायपोल क्वाड्रोपोल इंटरॅक्शन आपण जे म्हणतो जेव्हा आपण ऍक्टिव्हेटर टाकतो ते कुठे येतं? क्या ती कुठून येईल? उस पर अब वो डिपेंड करेगा तुम्हारा जो होस्ट है वो सिमेट्रिक है क्या, वो जो होस्ट है वो असिमेट्रिक है क्या. होस्टमध्ये ते जे रूल आपण लावून सिलेक्शन रूल है. अगर टेट्राहेड्रल ज्योमेट्री है तो असिमेट्रिक है तो उसको का तो वो लैपो ट्रांजिशन रूल फॉलो नहीं होता, स्पिन ट्रांजिशन रूल फॉलो नहीं होता. तो फिर होता क्या वहाँ पर? तो वो वहाँ पर फिर ये तुम्हारे सभी इंटरेक्शन कंसिडर करके फिर हमको बताएगा. जैसे ये जो एटम है ना, हाँ the atom itself can be imagined as a dipole हाँ because center of gravity of positive nucleus हाँ and center of gravity of negatively charged electrons, हाँ they either coincides with each other or does not coincide. हाँ If they does not coincide, then that becomes polar molecule, polar है. polar atom. हाँ And if they coincides, then non-polar atom. हाँ. तो ऐसा कुछ है क्या डाइपोल formation? जब आपने क्या कैसा है ये एटम है आपका, ये न्यूक्लियस है, हाँ इसमें इलेक्ट्रॉन है. हाँ यहाँ पर आपने क्या कुछ तो भी दूसरा एटम रखते थे उसके सामने, ये इसको भी न्यूक्लियस है इसको भी इलेक्ट्रॉन है. अब इसका पोलराइजेबिलिटी पावर ज़्यादा है कि इसकी पोलराइजेबिलिटी पावर? अगर इसकी साइज कम है मतलब इसकी साइज कम है मतलब आपका आर कम है, इसका आर ज़्यादा है तो इसकी पोलराइजेबिलिटी ज़्यादा है. कोई न्यूक्लियस इसके करीब है इलेक्ट्रॉन, वो क्या करता है इसके इलेक्ट्रॉन क्लाउड को खींचेगा, पुल करे तो आपका इलेक्ट्रॉन. ये जो डिस्ट्रीब्यूशन है सिमेट्रिक डिस्ट्रीब्यूशन ऑफ इलेक्ट्रॉन, इट गेट पर्टर्ब.
perturb बोलते हैं हम डिस्टर्ब हो जाएगा ये and it become like this. That is nucleus इधर की साइड में आ जाएगा, ये इलेक्ट्रॉन इधर के साइड में आ जाएगा और ये इलेक्ट्रॉन इसका ऐसा ये इलेक्ट्रॉन इधर हो जाएगा ऐसे फॉर्म now the pole pair that is dipole. डायपोल इंटरेक्शन. हाँ अब तुम बोलेंगे इसका पॉझिटिव्ह पोल इसके निगेटिव्ह पोल सामने आता है, इसका पॉझिटिव्ह पोल आहे म्हणजे जसं इकडे हे इलेक्ट्रॉन क्लाउड ओढेल डिपेंड करते का कोणाची पोलरायझेबिलिटी पॉवर ज्यादा है, जिसकी साइज कम है उसकी पोलराइजेबिलिटी पावर ज्यादा है. क्योंकि आपका जो कुलोम्स लॉ ही बताता है कि दैट इज क्या इज डायरेक्टली प्रोपोर्शनल इनवर्सली प्रोपोर्शनल आर. ये अगर छोटा है तो फोर्स ऑफ अट्रैक्शन क्या है, ये पॉजिटिव चार्ज इसके इलेक्ट्रॉन को खींचेगा. तो आप बोलेंगे इसका पॉजिटिव चार्ज ये ऐसा नहीं है क्योंकि पॉजिटिव चार्ज हैविंग 180 टाइम 1850 टाइम मास इसका ज्यादा है, इस वजह से पुल करता इलेक्ट्रॉन म्हणून इलेक्ट्रॉनला इकडे जावं. असं नाही बा ह्याच कोणी झालं याचा न्यूक्लियस एका इलेक्ट्रॉनला का बरं ओढत नाही, तो ओढते दोन्ही ओढतात पण कसं आहे काय पॉझिटिव्ह चार्ज जवळ असल्यामुळे इलेक्ट्रॉनला तो लवकर ओढू शकतो. दोनों फोर्स कोलंबियन फोर्स भी और ग्रेविटेशनल फोर्स भी दोनों. तो ये है तुम्हारा मिक्स टाइप. तर तसंच नाही का तिथं आपण टाकलं ना डोप किया अपने मटेरियल में, जब डोप करते हैं उसों का जो है ये सभी इंटरेक्शन जब हम कंसिडर करेंगे, जब सिलेक्शन रूल देखेंगे, जेव्हा आपण सिलेक्शन रूल पाहू ना त्यावेळेस सर्व क्वाड्रपोल स्प्लिटिंग है, डायपोल डायपोल इंटरेक्शन है, कैसा होता है उसमें जाएगा तर ते सर्व येईल त्याच्यामध्ये. हे इथपर्यंत हे महत्त्वाचं होतं. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जैसे आपण रेअर अर्थ मेटल है तुम्हारा या डी ब्लॉक एलिमेंट है या दूसरा कोई भी एलिमेंट है डी ब्लॉक एलिमेंट है एज ए टोकन बोल के आपने उसमें डाला है, तो आपको पहले देखने का उसकी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तक के मैं आपको लाया पहले क्वांटम नंबर वगैरह सब त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन रूल्स हैं, फिर आप यू आर एबल टू राइट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एनी एलिमेंट. अब होने के बाद में वो आयन की बताया उसने इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन या मेटल आयन है या मेटल है उसका इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आ जाएगा. अब इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आने के बाद में मुझे चाहिए टर्न सिंबल. अब टर्न सिंबल किसका निकलता है मैं बता रहा हूँ, जो जैसा कि ये इनर शेल है इसका टर्न सिंबल नहीं निकले क्योंकि वहाँ पर इलेक्ट्रॉनिक रिपल्शन क्योंकि क्लोज पैक इंटर इलेक्ट्रॉनिक रिपल्शन विल नॉट. अब यहाँ पर है, यहाँ पर क्या ये ऑर्बिटल की कैपेसिटी है आपके 6 की, लेकिन ये इनकम्प्लीटली फिल्ड है. जो भी आखिरी का शेल इनकम्प्लीटली फिल्ड रहेगा उसमें इंटर इलेक्ट्रॉनिक रिपल्शन होगा. अब इंटर इलेक्ट्रॉनिक रिपल्शन यहाँ पर जो होगा वहाँ पर डिफरेंट एनर्जी लेवल मिलेगा, तो टर्म्स मिलेगी. डिफरेंट एनर्जी लेवल डिफरेंट ओरिएंटेशन रहेगा इलेक्ट्रॉन का, तो उसको टर्म्स बोलेंगे. अब ये टर्म्स कहाँ से डिफरेंट म्हणजे आता इथं ठेवलं मी. अब यहाँ पर आप बोलेंगे कोई बच्चा बोलेगा कि ठीक है पहले इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन रूल है, एक बोलेगा मैं 2 के तो इधर डालता है सर पॉसिबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. कोणी म्हणत नाही मला नाही काय असं ये यहाँ पर रखता मैं एक इधर रखता. आता हे +1 0 -1 हे लक्षात ठेवता हे झालंय आपलं. आता मी पटकन लिहू शकते. अगर ये लिखता था मैं तो क्वांटम नंबर नहीं बताता था आपको तो आपको नहीं समझ में आता. इतने बड़े तो +1 0 या कॉन्फिगरेशन की एनर्जी वेगळी राहील, या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन की वेगळी राहील, या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन की वेगळी राहील. हे दोन इकडे ठेवले त्याची वेगळी राहील. असं डिफरंट ओरिएंटेशन किती आहे त्याच्यामध्ये, म्हणजे डिफरंट स्टेट किती होऊ शकतात त्याच्यामध्ये, तर ते आपल्याला माहीत होते. ते नंतर फॉर्म्युला मी सांगेल तुम्हाला. पण तुम्हाला सांगायचं की हे टर्म्स कसे जनरेट होतात, कारण कसं आहे की जेव्हा इलेक्ट्रॉनिक रिपल्शन होते तर डिफरंट कॉन्फिगरेशन होऊ शकतात. आता ते पॉसिबिलिटी किती राहील कॉन्फिगरेशन की ते नंतर आपण सांगणार आहोत. फिर एक टर्म आ रहा है उसमें फिर आपको मालूम है कि वो जो इलेक्ट्रॉन है ये बाहर के इनमें ये स्पिन मोशन रहेगा, ऑर्बिटल मोशन रहेगा, और स्पिन मोशन की वजह से जो मैग्नेटिक फील्ड तैयार हुआ, ऑर्बिटल मोशन की वजह से मैग्नेटिक फील्ड तैयार हुआ, उनमें दोनों में इंटरेक्शन होगा. और उससे जो कपलिंग होने के बाद में रिजल्टेंट जो है उससे जो नई एनर्जी तैयार होगी उसको बोलते हैं स्टेट्स. त्याला काय म्हणतो आपण स्टेट्स. आणि या स्टेटला जर तुम्ही एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवलं
तर इट गेट कन्वर्ट इनटू माइक्रोस्टेट. तर आप ये एक्सटर्नल मैग्नेटिक फील्ड ऐसा कि क्या हम जीमन इफेक्ट वगैरह सोचते हैं, लेकिन इसमें बड़ा काम सबसे बड़ा लुमिनेसेंस में हुआ की वो एक्चुअली क्या करते हमारे कोऑर्डिनेशन कंपाऊंडमध्ये सुद्धा झालं आहे याचं की ॲक्च्युली या मेटलला किंवा डोपिंग मटेरियलला आपण एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये घेतो, म्हणजे लिगॅंड जोडा केमिस्ट्रीमध्ये त्याला लिगॅंड म्हणतात आणि तुमच्या याच्यामध्ये त्याला होस्ट लुमिनेसेंस कॉन्सेंट्रेट उसको होस्ट बोलतो. तो होस्ट काय होस्टचं मॅग्नेटिक प्रॉपर्टी कशी आहे त्याच्यावर याचं स्प्लिटिंग डिपेंड आहे, माइक्रोस्टेट डिपेंड है. यहाँ से तो आपको होस्ट देख के होस्ट की मैग्नेटिक प्रॉपर्टी अगर मालूम है आपको तो आप ये भी बता सकते हैं कि इसकी एनर्जी कितनी रहेगी. म्हणजे आय आर रिजनमध्ये याचा स्पेक्ट्रा येईल का UV मध्ये येईल का विजिबलमध्ये, इतना समझ में आया आप लोग आलं लक्षात. आता टर्न कशा काढायचं लेणे का ना. आता P2 आहे कॉन्फिगरेशन, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन P2 आहे. जसं P2 म्हणजे जसं आपण कार्बन घेतलाय, कार्बनचं म्हटलंय तर टर्न्स तुम्हाला काढायचे किती टर्न्स येतात तर C6. मग आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आलं पाहिजे, पहिले तुम्हाला ॲटॉमिक नंबर माहीत पाहिजे त्या एलिमेंटचा, बिकॉज ॲटॉमिक नंबर इज द पासवर्ड ऑफ द एलिमेंट ना. उसकी पूरी हिस्ट्री अगर बोलना है आपको तो उसका पासवर्ड मार्क म्हणजे ॲटॉमिक नंबर. आता याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 कामाने आता एक्सचेंज झाली आणि 2p2. तर अब ये जो है और ये जो है कम्प्लीटली फील्ड है, याच्यासाठी आपल्याला टर्न मिळणार नाही. पण आता याच्यासाठी टर्न मिळेल, त्याला 2p न म्हणता मी p2 म्हणतो. p2 के टर्न काढा, P2 की एनर्जी निकालो. इसमें टर्म को कैसा बताते हैं आप, टर्म को ऐसा लिखते हैं 2s plus 1 L. आता 2s plus 1 काय आहे, 2s plus 1 that is called spin multiplicity. L जो है ये एजिमुथल क्वांटम नंबर है, ये ऑर्बिटल कपलिंग की वजह से जो रिझल्ट आता तसे इथं ऑर्बिटल मोशनमुळे तर दोन इलेक्ट्रॉन आहेत, तर याचा L1 त्याचा L1 मिळून कंबाईन जो L येईल ते म्हणजे तुमचा L, आणि जे म्हणजे S आणि Lचं कपलिंग झाल्यानंतर स्पिन ऑर्बिटल कपलिंग झाल्यानंतर ते रिझल्टंट जे येतो ते तुमचा टोटल अँग्युलर मोमेंटम दॅट इज द J, उसको हम J से बताते. ओके. आता हे काढायचं कसं, हे पहिले तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दिलेलं आहे. आज एकच जो आपण P2 बद्दल विचार करू. अब ये P2 में तो इसको नहीं ये फॉर्म में लिखेंगे आप, आणि जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन रूल आहे त्याच्यानुसारच करायचं. एनर्जी म्हणजे इलेक्ट्रॉन फील्ड सिंगली फर्स्ट आहे ना, त्यानुसार बदला. हे एकच टाईप सध्या शिकत आहोत. नंतर मायक्रोस्टेटमध्ये जाऊ ना त्यावेळेस डिफरंट त्याचा आपल्याला काढता येईल. अब यहाँ पर जो है ये S निकालने का है पहले आप, ये P2 का S निकालने का है. S का स्टार्ट तो आपका S इज इक्वल टू S1 प्लस दोनों है ना. तो इसका स्पिन कितना है प्लस हाफ, इसका स्पिन कितना है प्लस हाफ, वहाँ कितना ये झालं 1. आपल्याला पाहिजे 2s प्लस 1. S काढला फक्त आपण 2s प्लस 1. So that is called 2s plus 1, that is 2 into 1 plus 1, that is so 3 जर येत असेल मल्टिप्लिसिटी that is called triplet. त्याला म्हणतो आपण ट्रिपलेट. हा जर समजून घ्या हे पेअर्ड झालं असतं, असं राहिलं असतं, पेअर्ड झाले असते इलेक्ट्रॉन, त्याची स्पिन मल्टिप्लिसिटी किती आली असते. हा S की वैल्यू 0 आली असते, 2s plus 1 आला असतं, त्याला काय सिंगलेट, उसको बोलते हैं सिंगलेट स्टेट. अब डबलेट येऊ शकते, क्वार्टेट येऊ शकते, डिपेंड ऑन द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन, अनपेड इलेक्ट्रॉन. जैसा पेड इलेक्ट्रॉन का हमेशा पेड इलेक्ट्रॉन अगर है
तो उसकी जो स्टेट रहेगी वो स्पिन मल्टीप्लिसिटी सिंगलेट रहेगी। 2 अनपेड इलेक्ट्रॉन है तो इसकी स्पिन मल्टीप्लिसिटी कितनी रहेगी? ट्रिपलेट रहेगी। 3 अनपेड इलेक्ट्रॉन है तो उसके हिसाब से उसकी स्पिन मल्टीप्लिसिटी आएगी, यस क्वार्टेट आएगा, पेंटेट आएगा, व्हाटएवर। So that is spin multiplicity depend on, yes, spin multiplicity कशावर डिपेंड करते हैं? नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन, नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन किती आहे त्याच्यावर डिपेंड करते। 2 आहे की 1 आहे की 0 आहे काय? अच्छा, स्पिन मल्टीप्लिसिटी से आपको क्या मालूम चलेगा? एनर्जी स्टेट्स नहीं, जैसा स्पिन मल्टीप्लिसिटी सिंगलेट है म्हणजे इलेक्ट्रॉन सर्वे काय आहे? पेयर्ड आहे। यह 0 आ रहा है आपका, इसका मतलब ऑल द इलेक्ट्रॉन्स आर पेयर्ड। तो जब सभी इलेक्ट्रॉन पेयर्ड रहते हैं तो दैट कंपाउंड इज डायमैग्नेटिक। उसकी मैग्नेटिक प्रॉपर्टी मालूम होती है आपको? सिंगलेट्स स्पिन मल्टीप्लिसिटी म्हणजे तुम्हाला स्पिन मल्टीप्लिसिटी वरून तो मटेरियल डायमॅग्नेटिक आहे की पॅरामॅग्नेटिक आहे ते नोट करते ना। ये सिर्फ इसके लिखने का नहीं है, सिर्फ ये कि 2 आला तर मग ट्रिपलेट डबलेट, एक आला म्हणजे सिंगलेट असं नाही आहे। हे याच्यावरून तुम्हाला त्या मटेरियलची मॅग्नेटिक प्रॉपर्टी सुद्धा कळते, गोष्टीच मालूम हो सकती है, तुम्हारे रोपन की मालूम हो सकती। ओके, ये पण समजलं? यस, कसं काढायचं? नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन प्लस हाफ उलटं राहिलं तर मग प्लस हाफ मायनस मायनस 0 होईल आणि ते 0 आलं तर आपल्याला पाहिजे 2s + 1, आपलं फक्त s निघालं ते। अब आपको निकालने का है ये कॉन्सेप्ट का L काढासाठी L म्हणजे काय? L1 + L2 म्हणजे इथे +1 लिहिता तुम्ही 0 - 1 तर हे L1 + L2, L1 किती आहे तुमचा? +1 आणि L2 0, हे काय? 1. L is equal to 1 means which subshell? P subshell, क्योंकि हमने इससे पहले सीखा L की वैल्यू जर स्मॉल l 0 असेल S subshell असते, 1 असेल तर P subshell, 2 असेल तर B subshell आणि 3 असेल तर F subshell, 4 असेल तर असं ठीक. हे इसके पहले से क्वांटम नंबर में हे जर माहित नसतं तर आता मग इथं काही समजलं नसतं. आता तुम्हाला माहित आहे तर कॅपिटल L के लिए भी वही चलता सबशेल म्हणजे L is equal to 1 आलं, L is equal to 1 means which subshell? P subshell. म्हणजे यहाँ पर कैपिटल लेटर, यहाँ पर लेटर कौन सा लिखना पड़ेगा आपको? कैपिटल P. तो तुम्हाला काय झालं मग आता दोन गोष्टी मिळाल्या इथं 2s + 1 हे मिळालं. हे किती आहे तुमचं 3 आणि याची व्हॅल्यू किती मिळाली? that is 1 that is equal to P म्हणजे तुम्हाला टर्म मिळाली आहे 3P. 3P ये टर्म मिला. अब इसमें J की वैल्यू निकालनी थी आपको. याच्यासाठी काय काढायचे आहे? J ची व्हॅल्यू काढायची आहे. तर J ची व्हॅल्यू कशी निघते याच्यामध्ये? तर J बोले तो LS कपली. J कसं निघते तुम्हाला? that is J equal to L plus S 2 L minus S. म्हणजे स्पिन मोशन आहे त्याला. स्पिन मोशन असल्यानंतर असा घुमू शकते तर L plus S होईल ते वेक्टर त्याचा. पण तो जर त्याने डायरेक्शन बदलली, एखादा विद्यार्थी म्हणतो असा नाही घुमत त्या सर, असंही घुमत असेल तर मग L minus S. हे काय L plus S, हे काय L minus S. म्हणून त्याच्या व्हॅल्यू या रेंज मध्ये असू शकतात. L plus S to L minus S या रेंज में. अब आपको मालूम है कि L की वैल्यू कितनी है मेरे 1, H वैल्यू 1 है ना, H की वैल्यू कितनी है 1 2 1 minus 1 इतना निकालना 2 2 0 2 to 0 म्हणजे 2 1 H की वैल्यू. आता मग मी त्या P किती मिळालं मला? P 3P2 कारण J ची व्हॅल्यू घ्यायला लागते 3P2 हे 3P1 then 3P हे तीन टर्म होतं. याला म्हणू आपण स्टेट.
याला काय म्हणू आपण याला स्टेट. ऑर्बिटल कपलिंग घेतो ना आपण कन्सिडर, ये झालं तुमच्या स्टेट. अब इसको लिखा एनर्जी लेवल के हिसाब से लिखने का, म्हणजे या 3 स्टेट मध्ये कोणत्या स्टेटची एनर्जी जास्त आहे, कोणत्या स्टेटची एनर्जी कमी आहे. म्हणजे तुम्हाला ग्राउंड स्टेट टर्म सिम्बॉल घ्यावा लागेल. त्याच्यानंतर ग्राउंड कोणता आहे, त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त एनर्जीचं कोणतं आहे, त्याच्यापेक्षा थोडं जास्त एनर्जीचं कोणतं आहे, ते कसं ओळखायचं. पहिले ग्राउंड स्टेट ऐसा आहे की लेस दॅन हाफ फील्ड आहे ऑर्बिटल, कोई भी रहो, जे रूल कोणासाठी लागतं कोणासाठी, लेस दॅन हाफ फील्ड असेल तर त्याची लोवेस्ट जे व्हॅल्यू आहे तो दॅट टर्म इज कन्सिडर एज अ ग्राउंड स्टेट टर्म आणि लोवेस्ट एनर्जी टर्म. जैसे यहाँ पर ये हाफ फील्ड है क्या, लेस दॅन हाफ फील्ड है तो लोवेस्ट त्याची व्हॅल्यू ही आहे, म्हणजे एकदम लोअर फील्ड म्हणजे लेस दॅन हाफ फील्ड, तर जे ज्याची व्हॅल्यू लोवेस्ट असते कोणती आहे त्याच्यामध्ये, ज्याची व्हॅल्यू 3p0 ग्रेटर देन हाफ फील्ड है ना, ग्रेटर देन हाफ फील्ड रहा तो हाईएस्ट नंबर की वैल्यू. नहीं वही इसमें 3 में से 2, अच्छा 6 में से 2 बड़े, इसलिए लेस दॅन हो गया ना, 6 में से 2 बड़े तो इधर 3 रहा आपण तो एक ही टर्म आता. इथं जर 3 राहिलं ना एकच टर्म, तिथं भानगड नसते, तोच ग्राउंड राहतो. लेस देन हाफ फील्ड ग्रेटर देन हाफ फील्ड राहता तेव्हा नंबर ऑफ टर्न येतात. तो उसके बाद अगर लेस देन हाफ फील्ड है तो लोवेस्ट जो वैल्यू जिसके है वो ग्राउंड स्टेट है, और बाकी के फिर ये दिसता है. मग आपण एनर्जी लेवल असं लिहू शकतो की या टर्मची एनर्जी काय हवा, असं हे तुमचं एनर्जी 3p0 3p, उसके बाद में के 3p1 त्याच्यानंतरची मग 3p वर या तर डोक्यावर हा 3p हे झालं. तर नाही हो ओके, हे समजलं. 3p0 3p1 3p2 ऐसे एनर्जी ये कैसा लिखा कि जो इसकी लेस देन हाफ फील्ड आहे बोला या लेस देन हाफ फील्ड क्यों आता बाद में उसका आंसर. आपके मन में क्वेश्चन आएगा ना तो लेस देन हाफ फील्ड असेल तर मग लोवेस्ट जेची व्हॅल्यू का बरं घेतल्या जाते है ना, यायला पाहिजे ना. तुम्ही थोडंसं सर्च करा आता, तुमचे दिमागाचे घोडे दौडवायचे थोडेसे. हां हे हो गया. हे झालं तुमच्या हे 3p हा टर्म होता तुमचा 3p0 3p1 3p2 दिस इज द स्टेट्स. त्या टर्मच्या स्टेट झाल्या ड्यू टू स्पिन ऑर्बिट कपलिंग. इथं आपण S आणि L कपलिंग झाल्यानंतर जे भेटलं तुम्हाला म्हणून स्पिन ऑर्बिट कपलिंग मध्ये स्टेट मिला आपको. अब ये स्टेट का आपको स्प्लिटिंग देखने का इन प्रेजेंस ऑफ मैग्नेटिक फील्ड काय होईल, हे होते स्प्लिटिंग होते तर 2j+1 मॅग्नेटिक फील्ड मध्ये. इथं किती जेची व्हॅल्यू 0 म्हणजे याची स्प्लिटिंग होणार नाही, एकच काय 2j+1 म्हणजे 2 × 0 1 म्हणजे एकच राहील ते, त्याची स्प्लिटिंग होणार नाही. याचं या आणि याचं हे थोडं वर लिहतो मी 3p2 हे होईल आता इथं तुमचं हे 0 राहील, इथं -1 0 +1 इथं -2 -2 1 0 +1 हे झालं तुमच्या मायक्रोस्कोप. हे काय झालं मायक्रोस्कोप, हे झालं तुमच्या स्टेट. आणि हा जो टर्म आला होता 3p हा टर्म, या टर्म इलेक्ट्रॉनिक इंटरॅक्शन म्हणजे स्पिन ऑर्बिट कपलिंग झाल्यानंतर हे मिळेल डिफरंट टर्म. त्याची एनर्जी लेवल नुसार कसं हे असं त्याला ते मी सांगितलं तुम्हाला, याला खाली त्याच्यानंतर वर त्याच्यानंतर येस. आता याच्यानंतरचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यानंतर इथं जर मॅग्नेटिक फील्ड लावला आपण तर इट इज स्प्लिटेड द
आता हे स्प्लिटिंग कशामुळे होतं? आपण एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड लावतो ते आयनला मॅग्नेटिक फील्ड लावतो का आपण एक्सटर्नल? अरे जे डोप मटेरियल करतो आपण त्याला मॅग्नेटिक फील्ड लावतो का आपण? एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. होस्ट एक्ट एज ए एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड है ना. ये बहुत इंपॉर्टेंट है. होस्ट एक्ट आणि मग तुम्हाला मग आता इथे मग ट्रान्झिशन इथं नाही मिळू शकत तुम्हाला. त्याच्यानंतर दुसरं अजून एनर्जी लेवल आहे. दूसरी एनर्जी म्हणून कसं काय सर? दूसरी एनर्जी एक बच्चे ने अगर बोल दिया आपको कि सर ये ऐसा है, अशी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन होऊ शकते ना. म्हणजे डिफरंट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिणं म्हणजेच डिफरंट टर्म तयार होईल. तर जर असं जर घेतलं तुम्ही तर काय राहील त्यावेळेस? ची व्हॅल्यू ह्याची व्हॅल्यू किती राहील? प्लस हाफ मायनस हाफ. 0 म्हणजे 2s plus 1 is equal to 2 into 0 plus 1 that is equal to 1. या 2s plus 1 ची व्हॅल्यू. L ची व्हॅल्यू किती राहील? 2 plus 1 एका इलेक्ट्रॉनची दुसऱ्या इलेक्ट्रॉन प्लस 1 मध्येच आहे म्हणजे प्लस 1 that is 2. L is equal to 2 means L is equal to 2 means D. आणि ते दिला आपण म्हणून क्वांटम नंबर जर शिकवलं नसतं ते काही समजलं नाही तुम्हाला. मग कोई L is equal to 2 means D कॅपिटल D. तर टर्म तुमचा झाला इथं 1D असं झालं ना. 1D झालं. यस. अब उससे ये निकालो. ये क्या निकलेगा? J is equal to L plus S 2 L minus S. L किती आहे? 2 S S1 0 आहे. 2 मायनस म्हणजे 2 to 2 म्हणजे 2 ना. 2 to 2 म्हणजे 2 ना. म्हणजे याचा 1D 2D टर्म. तर आता याची स्टेट जे आहे सिंगलेट आहे. तर ट्रिपलेट एनर्जी स्टेट हॅविंग लोअर एनर्जी दॅन सिंगलेट म्हणजे सिंगलेटची एनर्जी जास्त है एनर्जी कौन सी. अब यहाँ पर आप इसके नीचे लिखेंगे इसको के ऊपर लिखेंगे म्हणजे आणि हे किती लिहा तुम्ही 1D2 आणि याचं स्प्लिटिंग इकडे किती द्यायचं होईल 2J plus 1 हां 5 मध्ये होईल. आता इथून ते इथं जाऊ शकते इलेक्ट्रॉन इथून ते इथं इथून ते ट्रान्झिशन. यू गेट D to P P to P P to P यायचा होऊ शकतं ट्रान्झिशन. मग सर्वात आता इथून ते इथं जर झालं असेल इथून ते इथं जर झालं असेल इथून ते इथं जायला झालं तर एनर्जी काय कोणाची कमी आहे कोणत्या ट्रान्समिशन 3p to 1d2 इसकी कम एनर्जी है. इसका मतलब हायर वेवलेंथ वाला तुमको स्पीड मिलेगा. हायर वेवलेंथ वाला बैठला तो तुम्ही समझ जाता का 3p to 1d2 ट्रांजिशन झालं. सर्वात जास्त कोणाचं राहील 3p 0 to 1d2 समजत आहे का. वो ट्रांजिशन जो बताते आप कोणती एनर्जी कशी आहे तिथं तुम्ही नंतर शिकणार आपण सिलेक्शन रूल इथं करून झालं. अजून याचं कॉन्फिगरेशन इथं येऊ शकते. यहाँ पर अगर ला के रखना आपने ये पेड़ समझ ले कि बोला यहाँ पर रहता ये वहाँ पर ये ची वैल्यू किती होईल 0 यांची वैल्यू 0 म्हणजे s 1s होईल ना. मग अब करके देखो ये पॉसिबल. याला उचलून इकडे ठेवलं तुम्ही याला उचलून इथं ठेवला पेड़ इकडे हलवलं तुम्ही तर ते जे डिफरंट कॉन्फिगरेशन मिळेल तुम्हाला तर ते त्याला म्हणतो आपण डिफरंट एनर्जी लेवल. तर त्याचं मग समजून घ्या तुम्ही या स्टेटमध्ये असं केलं की मला ऑर्बिटल स्पिन ऑर्बिट पकडून केलं स्टेट मिळेल. स्टेटवरून तुम्हाला काय मिळेल मायक्रो स्टेट मिळते इन प्रेझेन्स ऑफ एक्सटर्नल मॅग्नेट. हे समजलं तुम्हाला
हे फक्त एक नमुना म्हणून दिलं मी. अजून खूप काही आहे, रूल्स वगैरे सर्व शिकायला लागेल. कोण स्कूल आहे, कोणती एनर्जी कशी काढायची आपण. हां So microstate काढताना तो आपण एक फॅक्टोरियल डिवाइडेड बाय 1 - आहे ना, हे आहे फॉर्म्युला तो. तर म्हणजे मायक्रोस्टेट नंबर ऑफ मायक्रोस्टेट काय आपल्याला n फॅक्टोरियल अपॉन r फॅक्टोरियल किंवा x फॅक्टोरियल n मायनस r फॅक्टोरियल. हा फॉर्म्युला आहे ना. पण आता कसं आहे का आपण काय स्टेप बाय स्टेप जात आहोत. स्टेप बाय स्टेप म्हणजे एखाद्या माणूस म्हणजे आपण कसं लहान छोटा असेल, वाढ असेल तर त्याला एक टमाटे तळून लावतो ठेवला तर गॅस किती वाढणार आपण थोडा थोडा करके आपण स्टेप बाय स्टेप. हे फक्त तुम्हाला आता हे दाखवलं मी आज जे आपण शिकलो. तर इलेक्ट्रॉनिक इंटरॅक्शन झाल्यानंतर टर्म कशा तयार होतात, टर्मचं इंटरॅक्शन म्हणजे स्पिन ऑर्बिट कपलिंग झाल्यानंतर त्याचं स्टेटमध्ये कसं कन्वर्शन होते आणि स्टेटचं वर जर मॅग्नेटिक फील्ड लावला आपण तर त्याचं मायक्रोस्टेटमध्ये कसं जातं. म्हणजे लॉंग फॉर्म आहे का सर? एलचं लॉंग फॉर्म हां एल जो आहे ते लॉंग फॉर्म आहे की फक्त नुसता एल आहे? एल म्हणजे काय आहे, ॲसिम्पल क्वांटम नंबर आहे तो, पण टोटल अँग्युलर क्वांटम नंबर. टोटल अँग्युलर क्वांटम नंबर. कॅपिटल एस म्हणजे टोटल अँग्युलर स्पिन आहे तो, अँग्युलर मोमेंटम. आणि टोटल अँग्युलर मोमेंटम त्याची जे. टोटल स्पीड अँग्युलर मोमेंटम म्हणजे कॅपिटल एस. टोटल ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम म्हणजे काय झालं तुमचं एल. आणि जे म्हणजे या दोघांचं कपलिंग झाल्यानंतर ते रिझल्ट नाही टोटल अँग्युलर मोमेंटम ऑफ दी इलेक्ट्रॉन. त्या इलेक्ट्रॉनवर टोटल अँग्युलर मोमेंटम. हे सर्व म्हणजे आपल्याला बरोबर स्टेप बाय स्टेप शिकावं लागेल. आता हे फक्त मी तुम्हाला असे त्याला काय म्हणून आपण स्टार्टिंग दाखवलं त्याचं. आता टर्म कसे निघतात, किती ग्राउंड स्टेट टर्म सिम्बॉल कशाला म्हणतात, एक्साइटेड स्टेट टर्म सिम्बॉल कशाला म्हणतात, त्याच्या मधातले जे टर्म निघतात ते कसे ओळखायचे, ते कसे आणायचे, ते सर्व आपल्याला म्हणजे पॉसिबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करून आणता येईल. तर अशा पद्धतीने आहे. मग आपण लिखामध्ये एकदम हे समजून मला बरं. आता कसं वाटतं तुम्हाला? रूल ऑफ स्पीड मैक्सिमम और फिर उसके बाद में ऑल इज एक्सप्रेशन प्रिंसिपल आणि कधी n प्लस त्याच्यानंतरचा जो त्याच्यानंतर होते एक्स्ट्रा स्टॅबिलिटी. हाफ फील्ड आहे फील्ड ऑर्बिटलला नॉन स्टेबल. हे झालं आपले पूर्ण रूल्स आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कशी करायची ते पूर्ण रूल त्याच्यामध्ये आले. त्याच्यानंतर काय होतं प्रॉब्लेम, जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचे आपल्याला रूल दिलेले आहेत त्याच्यानंतरही असं वाटलं की हे थोडंसं म्हणजे जेव्हा स्पेक्ट्रा घेतला आपण तेव्हा म्हणजे स्पेक्ट्रा लिहितो आपण मालूम केला की हे रूल बी थोडासा म्हणजे कम्प्लिटली त्याला हे सांगत नाही. त्याचं इन्फॉर्मेशन जे आहे ॲक्च्युली काय करतो आपण की इलेक्ट्रॉनचं आपण पोझिशन याच्यासाठी पाहतो तर त्याची एक्झॅक्ट एनर्जी किती आहे. मेन हमको उसका जो काम है वो काय के लिए है, उसका एनर्जी. त्याच्यामध्ये जे आहे इनर्शियल जे ऑर्बिटल असतात त्याच्याबद्दल आपल्याला काही विचार करायचा आहे. जसं फॉर एक्झाम्पल अब हे जो एनर्जी टर्म आहे हे एनर्जी टर्म सिम्बॉल ज्याला म्हणतो आपण, हे कोणाचं आपल्याला पाहावं लागेल. मेन पॉइंट त्या पॉइंटवर आपल्याला कॉन्सन्ट्रेट करावं लागेल. वो पॉइंट है आपका, जैसे आपका न्यूक्लियस है, ये आपका एटम है कोई, तो ये एटम में जैसे 4 एटॉमिक नंबर है. एक एटम सपोज ये एटम है, इसका एटॉमिक नंबर 4 है. तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे 1s2 2s2. आता याच्यामध्ये हे जे आहे कम्प्लिटली फील्ड आहे. हे कम्प्लिटली फील्ड आहे. याच्यासोबत आपल्याला काही घेणं देणं नाही. टर्म सिम्बॉल इसका नाही. बॅलन्स बँड नाही म्हणजे इथं काय आहे नाही बोलिए सर